बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी ते नांदेडमधून. नांदेड जिल्ह्यामध्ये डीजे व डॉल्बी मुक्त उपक्रम राबवल्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांना व गणेश मंडळाच्या कमिटींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गणपती महोत्सवामध्ये डीजे मुक्त डॉल्बी मुक्त गणरायाचे विसर्जन करा असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले होते. ज्या गणेश मंडळांनी डीजे व डॉल्बी मुक्त गणेश उत्सवामध्ये उपक्रम राबवून पारंपरिक पद्धतीने गणरायाचे विसर्जन केले त्यांना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक माननीय अर्चना पाटील कोकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. चेअर आहे ते बसा, अदरवाईज आपण उभे राहू. मी अविनाश कुमार, नांदेड जिल्हा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अधीक्षक, नांदेड जिल्हा पोलीस दलच्या वतीने नांदेड पोलीस प्रशासन आणि नांदेड प्रशासनच्या वतीने तुमचे सर्व आमचे जे इतके मंडळ आलेला आहे त्यांना खूप खूप अभिनंदन आणि प्रशासन तुमचे आभारी आहात की तुम्ही आज नांदेड जिल्हा प्रत्येक मीडियामध्ये कव्हर झालेला आहे. नांदेड जिल्ह्याची बातमी प्रत्येक न्यूजपेपर मध्ये मीडियामध्ये सुद्धा आलेला आहे की नांदेड जिल्ह्याने स्वतःच्या एक वेगळी ओळख, एक शांतता प्रिय जिल्हा म्हणून आपण यापुढे आणि हा जे गणपती श्रीचा उत्सव होता त्यामध्ये 2025 मध्ये खूप चांगल्या प्रकारे काही प्रॉब्लेम न करता शांततापूर्वक सर्व समाजचे लोक सोबत येऊन, प्रशासन सोबत येऊन, समन्वय ठेवून आपण हा सण उत्सव पार पाडलेला आहे. जवळपास 4 ते 5 हजार सार्वजनिक मंडळ नांदेड जिल्ह्यामध्ये होता. यावेळी कुठेही काही प्रॉब्लेम नाही झाला. इनफॅक्ट एक एनसी, साधा एनसी सुद्धा आम्ही यावेळी 90% आमचे पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला नाही. आणि मला वाटतो की यांची पूर्ण श्रेय आमचे गणपती जे भक्त आहे आमचे श्रीचे, त्यांची मंडळीला हा पूर्ण श्रेय जातो. आम्ही तो प्रयत्न दरवर्षी करतो. नांदेड जिल्हा पोलीस, नांदेड प्रशासन दरवर्षी प्रयत्न करतो. पण तरी सुद्धा मला वाटतो की कुठे ना कुठे आमची आणि तुमची जे एक समन्वय असली पाहिजे, जे एक सकारात्मक दृष्टिकोन असली पाहिजे, त्यामध्ये कुठे ना कुठे आम्ही कोणी सण उत्सव मध्ये कमी पडतो. त्यामुळे तुमच्यापर्यंत जे आमची सूचना गेली पाहिजे ते खूप वेळी जात नाही किंवा काही 2-4 डिस्टर्बिंग लोक येऊन पूर्ण आमचे सण उत्सव जे आहेत ते खराब करतो. पण यावेळी तुम्ही सर चांगला प्रतिसाद देऊन आमची एक आव्हान होती, रिक्वेस्ट होती, गुजारिश होती तुमच्याकडे की आपण यावेळी चांगल्या प्रकारे करू, डीजे फ्री करू आणि जे पारंपरिक भक्तिमय आणि एक सण उत्सवचे जे महत्व आहे हा परत आला पाहिजे. हा फक्त उत्साह असतो, पण हा फक्त उत्साह किंवा डान्स करण्याचा सण उत्सव नाही. हा खूप भक्ती भावनाचा सण उत्सव आहे. श्रीची उत्सव, गणपती उत्सव हा महाराष्ट्रासाठी सर्वात मेन आणि सर्वात महत्वाचा दिवस असतो. पण त्यामध्ये तुम्ही सर्व इतके छान प्रतिसाद देऊन आज तुम्ही नंबर सुद्धा बघू शकतो. बसण्याची पण जगह नाही आणि
इथे काही सिलेक्टेड मंडळ किंवा पोलीस स्टेशनला आम्ही बोलवलेले आहे, असेच दुसरे पोलीस स्टेशनला सुद्धा बोलवणार. पण तुम्ही इतके मोठा प्रतिसाद, इतके पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण मी त्याचबरोबर आपण आवाहन करणार प्रशासनच्या वतीने, नांदेड जिल्हा पोलीसच्या वतीने, की यापुढे सुद्धा खूप सारा सण उत्सव येणारच. आता नवरात्राचे उत्सव चालू होणार 22 पासून आणि पुढच्या 10 दिवस 11 दिवस नवरात्राचे उत्सव राहणार. यानंतर सुद्धा खूप सण उत्सव येणार. पण जे आमची आणि तुमची आज एक सकारात्मक समन्वयाची भावना आहे, आमच्याकडून सुद्धा आणि तुमच्याकडून इक्वली त्याचबरोबर जे रिस्पॉन्स आलेला आहे असेच यापुढे सुद्धा मला ठेवायचे आहे. आणि त्याचबरोबर मी हा पण सांगतो की जे गुंड प्रवृत्ती किंवा ज्यांची चांगली भावना नाही त्यावर आम्ही खूप कडक कारवाई, स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल ऍक्शन घेणार. याबद्दल आपण निश्चिंत राहा. कोणी समाज, कोणी धर्मचा असो, त्यावर या श्रीची उत्सव मध्ये सुद्धा जवळपास 1100 प्लस आम्ही 163 ची कारवाई केलेली आहे. 163 ची कारवाई म्हणजे हद्दपार करण्याची कारवाई. काही दिवसासाठी आम्ही हद्दपार करतो आणि आमची ऑर्डर नंतर तरी सुद्धा जर गावमध्ये किंवा त्याच एरियामध्ये सापडला त्यांना आम्ही अटक करून कोर्टमध्ये फेस करू शकतो. पण हा आहे ज्यांच्याची क्राईम रेकॉर्ड आहे, ज्या की आमचे रेकॉर्डवर नॉन क्रिमिनल एलिमेंट्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही असंच मोठा कार्यक्रम, पण दुसरी ठिकाणी, कुठे, जेलच्या समोर, ठीक आहे, असंच कार्यक्रम ठेवतो, पण ते नॉन क्रिमिनल साठी. तुम्ही सर चांगला लोक आहे, चांगला प्रतिसाद दिलेला आहे, म्हणून आपण जे सर्वात मोठा, सर्वात महत्वाचे जे बिल्डिंग आहे कलेक्टर ऑफिसचे नियोजन भवन, हाच भवन आहे जिथे आपण डीपीडीसी प्लॅनिंग करतो. मी असंच तुम्हाला इथे बोलवला नाही, हा बिल्डिंगचा सुद्धा एक महत्व आहे. इथे आपण बसलेला आहे म्हणून प्रशासन आणि आम्ही दोन्ही एक पेजवर एक सोबत आहोत, हा एक सिम्बॉलिक आहे. या बिल्डिंग पेक्षा, हा रूम पेक्षा जास्त महत्वाचे प्रशासनकडे बिल्डिंग नाही नांदेडमध्ये. तुम्ही सर्व आज आमचे तरुण मंडळी, स्पेशली जे आमचे मित्र सारखा आहे, तुम्ही सर्व आज इथे आहात आणि यापुढे सुद्धा आपण असेच चांगली भूमिका, सकारात्मक भूमिका घेऊन गाव पातळीवर सुद्धा, आज इथे जवळपास 300 मंडलचे लोक राहणार, 250 मंडलचे लोक आहेत. पण तुम्ही जर यानंतर जर तुमची गाव जाणार, तुमच्या तालुक्यामध्ये जाणार, तो हाच मेसेज तिथे पण गेला पाहिजे की प्रत्येक सण उत्सव, कोणी धर्मचा असो, हिंदूचा असो, मुस्लिमचा असो, बौद्ध धर्मचा राहणार, प्रत्येक सण उत्सव मध्ये जर आपण चांगल्या प्रकारे आणि समन्वय ठेवून, थोडासा पेशन्स ठेवून जर आपण करणार, तो नांदेड जिल्ह्याची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्टँडर्ड होणार, आदर्श होणार. आणि मला वाटतं की नांदेडमध्ये यासाठी भरपूर क्षमता आहे, आम्ही करू शकतो, आम्ही असा करून दाखवू शकतो. आमची तरुण मंडळीमध्ये खूप ऊर्जा आहे, पण ऊर्जा हा सकारात्मक दृष्टीमध्ये गेला पाहिजे. एक मोठी संख्या मराठवाड्यामध्ये मेहनती लोकांची आहे, जे जुझारू आहे, जे काही करू शकतो, जर आपण सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या सोबत राहून आपण काम करू. एकदम शॉर्ट टर्म मध्ये नवरात्राचा सण उत्सव आहे, दुर्गा देवीची आम्ही पूजा करणार, त्यासाठी महिलांची सुरक्षा, महिलांची सहभागिता जास्त होऊ यासाठी आपण प्रयत्न करू. यावेळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, एकदम हॅपीनेस ठेवून की यावेळी नांदेडमध्ये गणपती उत्सव मध्ये महिलांची सहभागिता मोठ्या प्रमाणावर झाली. आणि कारण काय आहे की आपण डीजे फ्री केला. डीजे मुळे फक्त 10 जे असंच आहे पुकार पोळा किंवा थोडंफार प्रॉब्लेमॅटिक लोक डीजे करे समोर येऊन, आणि जे चांगली महिलांची संख्या, वयस्कर लोकची संख्या, सिनियर सिटीजन्स किंवा लहान मुलं मुली ते येत नाही, त्यांना भीती वाटतो किंवा साऊंड इतके जास्त आहे की ते आणा अपेक्षित पण नाही.
पण यावेळी पारंपरिक मोड मध्ये मी सिटीमध्ये पण केलो. सिटीमध्ये सुद्धा जवळपास 400 मिरवणूक होता त्या दिवशी. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर महिलांची आणि लहान मुलांची संख्या सहभागिता होती. आणि हा दाखवतो की आपण पारंपरिक जे एक भक्ती भावना होती हिंदू समाजचे सण उत्सव मध्ये, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि तसेच असला पाहिजे. दुसऱ्या हा मध्ये काय आस्पेक्ट आहे की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये केला ते खूप गाव पातळीचे लोक जे बँड वाजवत होतात, गरीब लोक, त्यांना पण रोजगार भेटला. यावेळी फक्त जे मोठा डीजे, एक डीजे पैसे घेतो 50,000 पासून 5 लाख पर्यंत, पण हा सर्व डीजे मार्केटिंग वालाचे आहे किंवा बाहेर डिस्ट्रिक्टचे आहे. गाव पातळीवरचे लोकांसाठी रोजगार पण भेटला हा एक माध्यमातून. आणि त्यामध्ये बँडवाले काय आहे, आमचे समाजचे लोक, खालच्या तबकाचे लोक, काही त्यांना रोजगार भेटला आणि त्यांची कुटुंब सुद्धा एक हॅपीनेस, एक शांततामध्ये रोजगार भेटल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक साजरा करण्याचा सण उत्सव झाले. त्याबद्दल सुद्धा आमचे सर्व जे तुम्ही मंडळ आहात हा एक कौतुकच्या आणि आभारीच्या पात्र आहात की तुम्ही तुमच्यामुळे नांदेड जिल्ह्याची ओळख, नांदेड पोलीस प्रशासनाची एक वेगळी प्रतिमा, तसेच जे सण उत्सवचे पारंपरिक एक श्रद्धा आहे, भक्तिमय महत्व आहे, ते परत आलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा आपण प्रयत्न करू की पुढच्या जे 10 दिवस नवरात्रासाठी राहणार त्यामध्ये सुद्धा प्रत्येक गाव पातळीवर हा मेसेज गेला पाहिजे की आपण शांततामध्ये करू. नंबर 1. नंबर 2, डीजे फ्री करू. डीजेची काही गरज नाही, आपण शांततामय करू. आणि जास्त जास्त महिलांची सहभागिता, लहान मुलांची, आधी तुम्ही जे सण उत्सव आपण करत आहात यांची महत्व नेक्स्ट जनरेशनला सुद्धा कळला पाहिजे. नेक्स्ट जनरेशनला असा नाही वाटला पाहिजे की हा सण उत्सव फक्त डीजे ठेवून डान्स करण्यासाठी आहे. त्यामध्ये काय रिच्युअल्स आहे, कसा आपण पूजा करतो, काय महत्व आहे, हा सुद्धा आमची पुढची पिढीला हा महत्व, हा मेसेज गेला पाहिजे. तो त्या संरक्षण करण्याची जबाबदारी आमची मंडळची आहे. आणि मागच्या मीटिंग मध्ये मी सांगितला होता, तुम्ही सर्व इथे लीडर आहात, प्रत्येक मंडळचे अध्यक्ष, मेंबर्स, तुम्ही एक लीडरशिप पोझिशन मध्ये आहे. तुमच्या मागे मंडळचे लोक आहेत, तुमची कॉलनीचे लोक आहेत, तर त्यांचे भलेसाठी तुम्हाला स्ट्रॉंग डिसिजन घ्यायला लागेल. स्ट्रॉंग डिसिजन म्हणजे की लोकप्रिय नसो पण स्ट्रॉंग डिसिजन, चांगला डिसिजन घ्यायला लागेल की ठीक आहे, काही मुलामुळे तुमच्याकडे येऊन सांगणार की आम्हाला डीजे टाकू द्या, पण जे चांगली डिसिजन आहे ऍज अ लीडर तुम्हाला घ्यायला लागेल. त्यामध्ये तुम्हाला ठाम व्हायला लागेल की नाही, हा सर्वसाठी चांगला आहे म्हणून मी हाच डिसिजन घेणार. तुम्ही ऍज अ लीडर म्हणून हा डिसिजन घेतला. आमचे पोलीस प्रशासन सोबत समन्वय साधून हा सण उत्सव पार पाडलेला आहे. शांतता प्रिय आणि जे चांगली प्रतिमा नांदेड जिल्ह्याची तुमच्यामुळे झालेली आहे त्याबद्दल मी परत एक बार खूप खूप अभिनंदन करतो. आणि प्रशासनच्या वतीने हा एक सर्टिफिकेट, टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे. म्हणजे मी एक सिंबॉलिक तुम्हाला कौतुक करतो. पण याचपेक्षा असंच आपण यापुढे सुद्धा समन्वय ठेवून काम करू. हा मेन आमचे आभारीचे आभार प्रयत्न जे तुम्हाला मी दाखवणार त्यांच्यासाठी मेन तेच गोष्टी राहतात. तो परत एक बार तुम्ही शॉर्ट नोटीसवर इतकी मोठी संख्यामध्ये इथे आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि रिक्वेस्ट पण की यापुढे सुद्धा असाच आपण समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे प्रत्येक सण उत्सव, प्रत्येक छोटा छोटा जे लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन आहे, आता प्रत्येक ठिकाणी कास्ट घेऊन प्रोटेस्ट चालू आहे, पण हा सर्व मध्ये एकच गोष्टी लक्ष ठेवायचे आहे की प्रशासन सोबत आपण भांडण करून काही होत नाही. आमच्यासाठी सोपं आहे की आम्ही केस दाखल करून टाकणार, तुम्ही काही प्रोटेस्ट करणार, पण केस मुळे आम्ही बघतो डेली आमच्याकडे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन येतो. पोलीस भरतीमध्ये आमचे तरुण पिढी येतो, पण त्यांच्यावर काही ना काही केस असतो. कोरोनाचा केस आहे, मराठा प्रोटेस्टचा केस आहे, वेगवेगळ्या पॉलिटिकल
केस आहेत, थोडंफार मारहाणचे केस आहेत, पण त्यांना रोजगार भेटत नाही. आणि एक बात लक्षात ठेवा, प्रायव्हेट मध्ये जॉब साठी सुद्धा आज तुमची पूर्ण रेकॉर्ड ऑनलाईन दिसतो. क्राईम रेकॉर्ड, एकही केस कोणावर जर झाला प्रायव्हेट जॉब मध्ये सुद्धा आजकाल खूप अडचण येतो. तो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लोकशाही आहे, अधिकार आहे प्रोटेस्ट करण्याच्या, जन आंदोलन करण्याच्या. पण हा एक बात लक्षात ठेवा की आपण इतकी मोठी संख्यामध्ये आलेला आहे म्हणून आपण मी सांगतो हा सण उत्सव रिलेटेड नाही, पण आपण असा लक्षात ठेवा की पुढची पिढी, आमची तरुण पिढी ह्यामध्ये सफर केला नाही पाहिजे. आम्हाला पण चांगला वाटत नाही की मी केस करतो, पण आपण समन्वय साधून करा. तुमची मेसेज पण जाणार की ठीक आहे, हा भावना हा समाजचे असा आहे, त्यांची असा डिमांड आहे. भावना आपण पुढच्या पर्यंत घेऊन जाऊ, वरिष्ठ पर्यंत. पण त्यासाठी भांडण करण्याची किंवा काही उपद्रव करण्याची काही गरज नाही. आपण जर चांगल्या प्रकारे राहणार तर आम्ही 2 कदम पुढे जाऊन अजून चांगल्या प्रकारे तुमच्या सोबत राहणार, उभे राहणार, 24 तास तुमच्यासाठी उभे राहणार. पण एक समन्वयाची भावना असली पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असली पाहिजे. आणि हा सूचना मी आमची पोलीस प्रशासनाला सुद्धा देतो की तुमच्या सोबत समन्वय साधून आपण काम करू. परत एक बार खूप खूप धन्यवाद. पुढची जे सण उत्सव येणार त्याबद्दल तुम्हाला तुमची सर्व कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.